मित्रमैत्रिणींनो, आपल्या पंतप्रधानांनी दाखवून दिलेलं आहे की देशामधली गरिबांची संख्या वाढली तरी मला काही फरक पडत नाही। आता त्यांचा हा इंटरव्ह्यू बघा। या इंटरव्ह्यूमध्ये एका पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की रिपोर्ट्स असे आलेले आहेत ज्याच्यामध्ये हे दिसतं की भारतामध्ये गरिबांची संख्या वाढत आहे, तर हा जो गॅप आहे याच्याकडे तुम्ही कसं पाहता असं विचारल्याच्या नंतर हा माणूस बघा काय उत्तर देतोय। ऊपर लोग अमीर हो रहे हैं और नीचे लोग गरीब हो रहे हैं, आप इसको कैसे देखते हैं? जो इनकम इनइक्वालिटी का विषय, तो क्या सबके सब गरीब होने चाहिए? अमीर ज्यादा होने चाहिए। सबके सब गरीब होने चाहिए। एक तो एक उपाय ये है कि भाई कोई डिफरेंस ही नहीं रहेगा, बिल्कुल सब। किती हास्यास्पद आहे ना हे। म्हणजे एखाद्या माणसाने उत्तरामध्ये हे म्हणायला पाहिजे होतं की नाही बरोबर आहे, जे गरीब अजून गरीब होत आहेत ते गरीब नाही झाले पाहिजे, ते वरती आले पाहिजे, त्यांची सुद्धा प्रगती झाली पाहिजे, ते सुद्धा श्रीमंत झाले पाहिजे। टॉमस पिकेटी की, जिसमें उन्होंने कहा कि भारत में इनकम इनइक्वालिटी बढ़ रही है, यानी कि जो लोग अमीर हैं वो और अमीर होते जा रहे हैं, जो गरीब हैं वो और गरीब होते जा रहे हैं। कि भारत की इकोनॉमिक ग्रोथ इस वक्त के शेप्ड है कि ऊपर लोग अमीर हो रहे हैं और नीचे लोग गरीब हो रहे हैं। आप इसको कैसे देखते हैं? जो इनकम इनइक्वालिटी का विषय, तो क्या सबके सब गरीब होने चाहिए? अमीर ज्यादा होने चाहिए। सबके सब गरीब होने चाहिए। एक तो एक उपाय ये है कि भाई कोई डिफरेंस ही नहीं रहेगा, बिल्कुल सब तो। आता अर्थातच नो डाऊट देशाचा विकास झालेला आहे। देशाचा विकास 1947 पासूनच होतो आहे, तो आताही मागच्या 10 वर्षातही झालेला आहे। पण हा जो विकास झाला त्यातला जास्त फायदा म्हणजे त्या विकासाचा जास्त फायदा हा मुठभर लोकांना झालेला आहे। म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की देशाचा विकास झालेला आहे तर मुठभर लोक इथून इथपर्यंत गेलेले आहेत, पण काही लोक हे इथून इथपर्यंतच गेलेले आहेत, ते निदान इथपर्यंत यायला पाहिजे होतं। आणि ते जर असे आले असते तर आपण त्याला म्हणूया की इनइक्वॅलिटी राहिली नसती। तुम्हाला माहिती नसेल तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा पण उद्योगपती मुठभर होते, त्यांच्याकडे खूप जास्त संपत्ती होती, पण या मुठभर उद्योगपतींकडे देशाची फक्त 10% संपत्ती होती। आज याच मुठभर उद्योगपतींकडे देशातली 50% संपत्ती गेलेली आहे। म्हणजे 1% माणसांकडे जेव्हा पहिले 10% संपत्ती होती, आज 1% माणसांकडे देशातली 40% संपत्ती गेलेली आहे। म्हणजे बाकीचे जे उरलेले 99% लोक आहेत त्यांच्यासाठी फार कमी उरलेलं आहे आणि म्हणून आपण म्हणतो की विषमता वाढलेली आहे। आज देशामध्ये जे मोठे उद्योगपती आहेत त्यांना या सरकारने खूप जास्त फेवर्स केलेले आहेत, त्यांचे कर्ज माफ केलेले आहेत, त्यांना उद्योग करणं खूप सोपं गेलेलं आहे, पर्यावरणाच्या परवानग्या त्यांना मिळतात। पण तुमच्या आमच्यासारखे छोटे लोक जे आहेत त्यांना खूप जास्त अडथळे असतात, खूप जास्त गव्हर्नमेंटच्या प्रोसिजर्स असतात ज्याच्यामधनं जावं लागतं आणि त्यामुळे एका दिवशी व्यक्ती कंटाळून म्हणतो की जाऊ दे मला काहीच करायचं नाही आहे। आणि हेच झालेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये। जे छोटे उद्योग आहेत ते फारसे वाढू शकलेले नाही आहेत। गव्हर्नमेंटनी खूप मोठ्या नावाजलेल्या योजना आणलेल्या आहेत, पण त्या योजनांचं त्यांनी काय केलं हे अजूनही ते भाषणामध्ये सांगू शकत नाहीत, कारण की त्याच्यावर त्यांचं कामच झालेलं नाही आहे। हे जे छोटे उद्योगपती आहेत त्यांना वाढणं किंवा सस्टेन करणं हे पण आज अवघड झालेलं आहे। मला असं वाटतं की व्हिडिओ बघणारे अनेक लोक हे सांगू शकतील आणि हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे। आणि त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की इनइक्वॅलिटी वाढलेली आहे तर काही लोक म्हणतील की हां, जे मोठे झाले, जे श्रीमंत झाले ते त्यांच्या मेहनतीने झाले आणि जे नाही झाले ते त्यांची मेहनत त्यांनी केली नाही म्हणून ते गरीब राहिले। तर या मेहनतीपेक्षा गव्हर्नमेंट तुम्हाला किती ईज करतं, गव्हर्नमेंट तुम्हाला किती सोयी सुविधा पुरवतं ह्या गोष्टी पण मॅटर करतात। काही लोकांना या सोयी सुविधा खूपच लवकर आणि खूप इझिली मिळतात, पण अनेकांना त्या मिळत नाही आणि त्यामुळे ते लोक गरीब राहिलेले आहेत। त्यामुळे तुलनेने ते लोक वाढू शकलेले नाही आहेत आणि हाच एक कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे जो की मिसिंग होता, जो की या पत्रकारांनी विचारायला पाहिजे होता। उलट प्रश्न तोही विचारला नाही आणि आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा याच्यावर काहीही उत्तर दिलं नाही। आणि म्हणूनच आपण म्हणतो की आपल्या देशाला एका शिकलेल्या इकॉनॉमिस्ट व्यक्तीची गरज आहे। तो क्या सबके सब गरीब होने चाहिए? अमीर ज्यादा होने चाहिए। सबके सब गरीब होने चाहिए। एक तो एक उपाय ये है कि हा विचार किती घातक हा विचार आहे की नाही। म्हणजे खरं म्हणजे जर आपले पंतप्रधान या देशाला परिवार मानत असतील, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जर ते परिवार मानत असतील, तर माझ्या या परिवारामधले जर मुठभर 22 लोक अतिश्रीमंत झालेले आहेत, 22 लोकांकडे आज देशातली 40% संपत्ती आहे। अर्थातच श्रीमंत लोकांनी श्रीमंत होऊ नये असं बिलकुल नाही आहे। श्रीमंतांनी श्रीमंत व्हावं पण गरिबांनीही श्रीमंत व्हावं हा अप्रोच बरोबर आहे। पण आपल्या पंतप्रधानांना हे समजत नाही, कारण की ज्या माणसाला गरिबांविषयी खरीखुरी तळमळ असते ना तो माणूस इतकं असंवेदनशील वक्तव्य कधीच करणार नाही, तो असं कधीच म्हणणार नाही। खरं म्हणजे आपल्या देशामध्ये आज जी इन्कम इनइक्वॅलिटी वाढते, विषमता वाढते आहे, गरिबांचं गरीब होत जाणं हे घातक आहे ना। जेव्हा आपण म्हणतो की देश प्रगती करतोय, देश तरक्की कर रहा है, हे जे ओरडून सांगतात की नाही बोंबलून घसा फोडून, तेव्हा तरक्की म्हणजे गरीबही
तरक्की केली पाहिजे, गरिबांनीही श्रीमंतांच्या यादीत यायला पाहिजे किंवा त्यांचा इन्कम वाढला पाहिजे. पण प्रश्न काय होता की गरीब अधिक गरीब होत आहेत, म्हणजे जे पूर्वीचे गरीब होते ते जास्त गरीब झालेले आहेत. आणि हे चांगलं नाही आहे, कारण की त्यांनी काय होतं, इन्कम इनइक्वॅलिटी वाढली ना तर मुठभर लोकांच्या हातामध्ये पैसा एकवटतो, त्यामुळे पर्चेसिंग पॉवर जी आहे ती कमी होते. बाकीचे लोक गरीब झाल्यामुळे ते जास्त खरेदी करू शकत नाही, त्यामुळे डिमांड कमी राहते, मार्केटमध्ये चलनवलन जे आहे ते फार कमी होतं. त्यामुळे एकंदरच इकॉनॉमी जी आहे तिची ग्रोथ कमी कमी होत जाते. लोकांचं स्पेंडिंग कमी होतं, एज्युकेशनवर स्पेंड करू शकत नाही, शाळेकडे लक्ष देऊ शकत नाही, कारण गरिबी वाढलेली आहे. पैसे कमवणं हे महत्त्वाचं वाटतं, त्यामुळे शाळेत जात नाही, त्यामुळे एकंदर एज्युकेशनचा स्तर पण ढासळतो. मेंटल इन्स्टॅबिलिटी वाढते, कारण पैसे नसेल तर माणूस डिप्रेशनमध्ये जातो, अँक्शियस होतो, व्हायलेन्स करतो. देशामध्ये क्रिमिनल ॲक्टिव्हिटी वाढतात, कारण की पैसे नसलेले लोक पैशासाठी कुणाचाही खून खराबा मारामारी करायला तयार होतात. फ्रस्ट्रेशनमध्ये या गोष्टी होतात. त्यामुळे कुठल्याही देशामध्ये गरिबांची संख्या वाढणं हे घातक असतं, हे कळायला पाहिजे आपल्या पंतप्रधान. माणूस अत्यंत बेजबाबदार आणि निर्बुद्ध आहे. ज्या व्यक्तीला इकॉनॉमीची समज असते ना तो असं उत्तर कधीच देणार नाही, आणि म्हणून ही काळाची गरज आहे. असा माणूस आपल्याला सत्तेवरून खाली खेचावा लागेल. देशासाठी आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच आहे की असा अनपढ आणि अर्थशास्त्राचं बिलकुल ज्ञान नसलेला माणूस आपण तिथे बसवलेला आहे ना. म्हणूनच महागाई, बेरोजगार आणि दारिद्र्य हे जे काही वाढतं आहे त्याचं कारण म्हणजे हा माणूस आहे.